2011 मधील हे गणित आहे. 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती? आता यातील मुख्य गोष्ट कोणती आहे, की मूळ संख्या आपल्याला माहीत पाहिजेत. 50 पेक्षा मोठ्या आणि 70 पेक्षा लहान म्हणजे 50 आणि 70 यांच्यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या आपल्याला माहीत पाहिजेत. मूळ संख्या म्हणजे कोणत्या? ज्या संख्या कोणाच्याही पाड्यामध्ये नाहीत त्या संख्या. 50 च्या पुढच्या. तर 50 च्या पुढच्या मूळ संख्या कोणत्या आहेत पहा 51ला 3 ने भागला जाईल. कारण ते 51 संख्या आहे. हे 3 च्या पाड्यामध्ये 5 आणि 1 6 3 च्या पाड्यात आहे. पुढे जेवढ्या संख्या सम आहेत त्याचा आता मूळ असणार नाहीत. मग संख्या घेतली आपण 53. 53 ही मूळ आहे. ही संख्या कोणाच्या पाड्यात नाही. 54, 55, 56, 57, 58, 59. डायरेक्ट 59 आहे. कारण ज्या पुढच्या संख्या आहेत 54 म्हणजे समसंख्या आली. 55ला शेवट 5 आहे. 5 ने वाढणार. 56 7 8 56 आहे. 57 19 57 आहे. 59 ही संख्या आली बघा. नंतर 61 एक मूळ संख्या आहे. 61 कोणाच्या पाड्यात नाही. नंतर 62 63 64 65 66 सर्व संख्या कोणाच्या पाड्यामध्ये आहे तुम्ही ते चेक करा. शेवट संख्या आली 67. 68 आणि 69. 69 23 त्रिक 69. त्यामुळे ह्या 4 संख्या आल्या मूळ संख्या. म्हणजे 50 आणि 70च्या मध्ये कोणत्या मूळ संख्या आल्या? 53, 59, 61 आणि 67. बाकी सर्व संख्यांना कोणीतरी भाग जाईल. पहा 51ला भाग जातो, 52ला भाग जातो, 53ला कोणी भाग जात नाही, 59ला आणि 61 आणि 67ला ह्या मूळ संख्या आहेत. आपापल्या त्या संख्या चेक करायच्या, की त्या संख्या कोणाच्याही पाड्यामध्ये नाहीत. त्यांना मूळ संख्या म्हणायचं. मग आता 53, 59, 61, 67 किती संख्या आहेत? 4. त्यांनी काय विचारलं? 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती? आता यांची सरासरी काढायची. कशी काढायची? सरासरी म्हणजे सर्वांची बेरीज करायची. 4 ने भागायचं. सरासरी यांची 9 आणि 3 12, 13, 13 आणि 7 20, हातच्या 2, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 240 आली. मग या सर्वांची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज किती आली? 240 आली. पहा 7 आणि 1 8, 17 आणि 3 20, 2 7 12 18 24. मग आता काय करायचं आपण 240ला कितीने भागायचं? तर 240ला आता एकूण संख्या 4 आहेत. मग 4 ने भागायचं. मग उत्तर काय आलं बघा बरे. याची सरासरी किती आली? सरासरी 4 × 24 60 उत्तर आलं. म्हणजे 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्येची सरासरी आली 60 आली. आता या गणितामधून त्यांना नेमकं काय पाहायचंय? तुम्हाला सरासरी काढता येते की नाही हे त्यांना महत्वाचं नाही. त्यांना नक्की काय पाहायचंय? तर तुम्हाला मूळ संख्येचा अर्थ माहिती आहे की नाही? तर हे आता पुढच्या वेळेस काय करणार ते? आता 50 व 70 मांडले की नाही? पुढच्या वेळेस म्हणणार 60 व 80, 70 व 90 किंवा डायरेक्ट 50 ते 100 असं कोणत्या संख्या सांगतील ते? तर आपल्याला 100 पर्यंतच्या कमीत कमी मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्या संख्या आधी शोधा. लिहून ठेवा, की आता 50 व 70च्या मधल्या संख्या आल्या ह्या 4. या 4ची बेरीज केली 240 आली आणि त्याला आपण 4 ने भागलं त्यामुळे सरासरी आली 60 आली.